कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीनिवास, मावशी, अगं ताप आहे परत याला। काय? मगाशी चेक केलं तेव्हा ओके होता, पण आता परत। गे बाय माझे, अगो असं कसं होईल? यांच्या 2 मात्रांनी नेहमी बरा वाटता, ताप कसा येलो परत? काय झालं अगो श्रीनू, एवढं कसलं ताप घेतलं नाही ना? श्रीनू, मला आता ह्याच्या आजारपणाचा रिझन समजलाय। सॉरी मावशी, मी तुला नाही सांगू शकत, पण मी तुला खात्री देते, श्रीनिवासला मी या गिल्टमधून नक्की बाहेर काढेन। जे काही आहे ना ते सगळं समोर आणेन। गोवी, गोवी, काय अगो लक्ष काय तुझा? काय नाही, ह्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं त्याचाच विचार करत होते। श्रीनिवास, हे बघ, मावशीने पेज केली आहे, खाऊन घे चल, आणि मेडिसिन्स पण घे, बरं वाटेल तुला। घे ना। आत तर जावं लागणार, पण मी इथे का आले आणि मला कसं कळलं श्रीनूला बरं नाहीये? हे जर कोणी विचारलं तर काय सांगू? सावकाश। चारू, तू हाय काय करतस? अगो येईलच कधी असं अचानक? गेले 2 दिवस मला स्वप्न पडतंय की श्रीनूला बरं नाहीये। मी स्वतःला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण खूप अस्वस्थ वाटत होतं। आणि आज खरंच श्रीनूला बरं नाही वाटत आहे। मी आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथून अंगारा आणलाय त्याला लावायला। पण हा इथे कसं काय? आता घरात असायला हवा ना? चारू, श्रीनू तुझ्यासोबत लग्न करायचा हट्ट धरून बसला होता ना? लालीताईंनी त्याला घराबाहेर काढला। रात्रभर वरांड्यात झोपलो होतो, तापन फणफणला होता। हे सगळं माझ्यामुळे होते। म्हणजे माझ्याशी लग्न करायचा हट्ट धरला म्हणून लाली आत्ता त्याला एवढं सगळं बोलल्या। माझ्यामुळे त्याच्यावर घराबाहेर राहायची वेळ आली, पण मी असं होऊ देणार नाही। मी याला घरी घेऊन जाते। अगो चारू, थांब, असा करून चालणार नाही अगो। अजून काय लालीताईंचा राग उतरलो नाही हा। का घरी घेऊन गेलंस ना तर त्या आणखी चिडतील। चालेल, मला त्या देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी, पण माझ्यामुळे
एका आई आणि मुलामध्ये वितुष्ट आलेलं नाही आवडणार मला. त्याने आधीच माझ्यामुळे खूप सहन केलंय, पण आता नाही. तुमची परवानगी असेल ना तर मी त्याला पुन्हा घरी घेऊन जाते आणि त्याला त्याच्या घरातलं स्थान पुन्हा मिळवून देते. मग मी माझ्या वाटेला जायला मोकळे. बरं ठीक आहे, पण सांभाळू ना चारू. बरं थांब जरा, पेज खाऊ दे त्या का, मग घेऊन जा. नको मारत्या. श्रीनू चल, चल आपण घरी जाऊ. नाही नाही, तिथे नको. श्रीनू, अरे असं करू नकोस. लालिताई हयली नाही म्हणून काय झालं? त्यांना काळजी वाटत असणार. शेवटी आईचा काळीजा किती झाला ना तरी माया आटत नाही. अरे तू थय त्यांच्या समोर असलंस ना की त्यांना काळजी वाटणार नाही बघ. आणि माका खात्री आहे त्या पण नक्कीच तुझी वाट बघत असतल्या. श्रीनू, उमा आत्या अगदी बरोबर बोलते. तू तुझा हट्ट सोड. लाली आत्या काही नाही बोलणार. चल सावकाश. हळू श्रीनू. श्रीनू, घाबरू नको श्रीनिवास. यु नो मी कायम तुझ्या सोबत असेल, राईट? आता सगळं नीट होईल. तू टेन्शन घेऊ नको. मी आहे ना सोबत. ही असं का बोलते? आणि मी आहे म्हणजे? चारू, काय झालं? काय नाही. निघूया? हो चल. हळू श्रीनू. सर्वेश्वरा, श्रीनूक लवकरात लवकर बरा करा रे. त्याच्या मागे जे काय भूक लागले आहेत ना ते लवकर संपू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.